अभिजित, युद्ध पातळीवरती आता तिथं सगळं ऑपरेशन सुरू आहे, लोकांना सुरक्षितरित्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यंत्रणा काम करते, पण सातत्याने या नवले ब्रिजवर अपघात होण्यामागचं कारण काय आहे? विलास, कारणं जी आहेत ना ती अनेक कारणं आहेत, अनेक अहवाल याचे केंद्राकडे राज्य सरकारकडे गेलेले आहेत। खासदार आमदारांनी या ठिकाणी भेट दिली आहे, आयुक्त वारंवार येतात, कलेक्टर येतात, पण अहवाल तयार केला जातो, पण कारवाई मात्र ना विलास यामध्ये काही होत नाही। कारण गेल्या 3 वर्षापासून आपण सातत्यानं या बातम्या देतोय की नवले ब्रिजवर अपघात अपघात अपघात, दरवेळी अनेकांना जीव या अपघातात गमवावा लागतो। आपल्यासोबत ना इथले काही स्थानिक नागरिक पण आहेत, म्हणजे अपघातावेळी देखील ते इथंच होते आणि गेल्या अनेक वर्षापासून या नवले ब्रिजसाठी ते काम करतात। अनेकदा त्यांनी निवेदनं सरकारला दिली आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अपघात ज्यावेळेस घडला तुम्ही इथंच होतात, काय झाले नेमकं? अपघात झाला त्यावेळेस एक ट्रक दुसऱ्या ट्रकला आणि मध्ये एक गाडी होती स्वामीनारायण पासून, त्या ट्रकने जी गाड्या उडवीत आणल्या त्या गाड्या काही सर्व्हिस रोडला पडलेल्या आहेत। त्याच्यानंतर जे थोडं नवले ब्रिजच्या अलीकडे 2 गाड्या तिथं कंट्रोलमध्ये येऊन मधल्या गाडीचा अक्षरशः म्हणजे राखच झालेली आहे। नंतर दुसऱ्या मोठ्या गाडीची सुद्धा केबिनची राख झालेली आणि त्याच्यामध्ये किती मृतदेह हे आता तरी सांगता येणार नाही। आणि प्रत्यक्ष पाहणीत आम्ही इथे नर्याचा मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा, नवले ब्रिज मृत्यूचा सापळा बनलाय का? कारण गेल्या वर्षभरात 2 वर्षात अनेकदा आमदार खासदारांना तुम्ही स्थानिकांनी निवेदनं दिली पण अपघात थांबत नाहीये, काय कारण आहे त्याचे? अपघात होतात हे जर सारखं वेळोवेळी घडतं हे काय बोलणं तर काय वावगं ठरणार नाही। कारण बोगद्यापासून तर नवले ब्रिज ही अपघाताचीच मालिका झालेली। आम्ही नरे ग्रामस्थ जाताना सुद्धा जीव मुठीत धरूनच जावं लागतं। हे जे ना हे ग्रामस्थ आहेत, हे इथले ग्रामस्थ आहेत। मी नरेगावचा माजी सरपंच पोपटराव खेडेकर, मी इथं हे वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत, वेळोवेळी खासदार सुप्रियाताई सुळेंनी वेळोवेळी प्रयत्न केले नाही असं नाही। त्यांनी हे केल्यामुळं जर जागजागी बोर्ड त्याच्यानंतर काय अडथळे स्पीड अपघात मात्र होत आहेत। स्थानिक म्हणून काय वाटतं, काय मागण्या गेल्या वर्षभरात 2 वर्षाचा वेळ स्थानिक म्हणून काय मागणी कराल सरकार? नक्कीच या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणात अपघात होत होते आणि त्याचा आवाज आपला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांपर्यंत गेला होता। त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या होत्या। त्या उपाययोजना केल्यानंतर बऱ्यापैकी अपघातांचं प्रमाण नवले ब्रिजला कमी झालेलं होतं। म्हणजे स्पीड गन असेल, स्पीड कॅमेरे वाढवले, रमलर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावले, त्यामुळे अपघाताचं प्रमाण या ठिकाणी बऱ्यापैकी कमी झालेलं होतं। पण अजून काय करायला हवं? कारण तुम्ही ग्रामस्थ आहात, तुम्ही स्थानिक आहात इथले, काय करायला हवं सरकारनं असं वाटतंय तुम्हाला? अपघाताच्या जवळ काय करायला हवं वाटते? सांगा, बोला बोला, काय करायला हवं वाटतं? प्रशासनाने या ठिकाणी बऱ्यापैकी उपाययोजना केल्या होत्या। त्या केल्यानंतर अपघातांचं प्रमाण या ठिकाणी बऱ्यापैकी कमी झालेलं होतं। तर हा जो तीव्र उतार आहे जांभुवाडीच्या बोगद्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा, तो तीव्र उतार कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना या ठिकाणी केलेल्या पाहिजेत। स्थानिक होते विलास आपल्यासोबत, तीव्र उतार जो आहे नवले ब्रिजचा तो कमी करण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात असं बोलतायत हे स्थानिक। निवेदनं आम्ही अनेकदा दिली, सरकारनं अनेक प्रयत्न केले, पण नवले ब्रिजवरचे अपघात जे आहेत ते थांबत नाहीयेत। आता विलास ही ताजी दृश्य आपण पाहतोय, खरं तर दृश्य जी आहेत ती आपण जी पाहतोय, मृतदेह जे या अपघातात मृत्युमुखी पडलेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आता जे आहे ते सुरू आहे। आकडा मृत्यूंचा वाढण्याची शक्यता आहे। 7 जणांचा मृत्यू असल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांकडून, पुणे पोलीस प्रशासनाकडून मिळालेली आहे आणि 15 पेक्षा अधिक जण जखमी आहेत। आता युद्ध पातळीवर ही सगळ्या यंत्रणा काम करतायत। आता हा जो मृत्यूचा आकडा आहे तो वाढण्याचं बोललं जाते, कारण अजून किती कॅज्युअलिटी आहेत श्वेता हे सांगितलं जातंय। कारण आतापर्यंत 7 हा आकडा असला तरी हा मृत्यूचा आकडा वाढेल, कारण आता युद्ध पातळीवरती हे काम सुरू असल्याचं अग्निशमन दलाचे जवान इथं आहेत। क्रेनच्या साह्यानं जी वाहनं आहेत ना ती वाहनं वेगळी केली जात आहेत। जवळपास 8 ते 9 वाहनांना धडकत किंवा 9 वाहनांना धडक देत हा कंटेनर खेड शिवापूर टोल नाक्याकडून पुणे शहराकडे येत होता आणि नवले ब्रिजचा जो उतार आहे त्या नवले ब्रिजच्या उतारासमोर अपघात झाला। 8 ते 9 वाहनांना धडकत हा कंटेनर आला। दुर्दैवानं असं झालं की पुढच्या कंटेनरला धडकताना या 2 कंटेनरच्या मध्ये एक कार आली आणि त्या कार मधल्या 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला। जो ड्रायव्हर आहे कंटेनरचा त्याचा मृत्यू झालाय, जो क्लीनर आहे या कंटेनरचा त्याचा मृत्यू झालाय। ही जी टायरांची अवस्था बघताय ना, ही टायर अक्षरशः फुटली आहेत, कारचा चेंदामेंदा झालाय।
यावरून आपण समजू शकतो, यावरून आपण इमॅजिन करू शकतो की हा अपघात किती भयंकर होता. कारण 7 जणांचा जो आकडा आहे तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं अपघात तर नक्कीच भीषण होता, पण या अपघातामागची कारणं काय आहेत, हा कार चालक कुठून कुठे जात होता. कारण आता जर पोलिसांना कारवाई करायचं म्हटलं तर हा कंटेनर चालकाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळं अपघात भीषण आहे. आता सुदैवानं देवाकडे हीच प्रार्थना करू की आता मृत्यूंचा आकडा वाढता कामा नये आणि आता पोलीस यापुढे काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अभिजित, पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा की हा अपघात नेमका किती वाजता झाला, या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर किंवा याच्यावरचं नियंत्रण सुटल्यानंतर या तीव्र उतारामध्ये कंटेनरनी किती गाड्यांना धडक दिली?